नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असा तुमचा चक्क थेट गेळ्यामधनं. पावसाळ्यामध्ये गेळा ह्या प्रसिद्ध असतात, त्या म्हणजे कावळा शेतसाठी एकदम धुक्यातली आंबोली असतं ना, त्या प्रकारे कावळा शेत पण खूप बहरान येतात, बघण्यासारखे असतात. प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण पण असतात. तर म्हणजे आज मी माझ्या मावशीकडे इल्लेलं असे म्हणजेच प्रांजूंकडे. तर गेळ्याक बाळे भटला या त्यांचं गाव असा. तर इलेला आपण प्रांजूंचं ऊसाची शेती असं, तर आपण ऊसाची शेती बघतलो, मळे बघतलो. त्यानंतर आपण घराकडे जातलो. तर हे त्यांचा आवाट असा. तर प्रांजू किती घरं असतात आवाटात? 21 घरं असतात. तर चला म्हणजे आजच्या ह्या व्हिडिओक सुरुवात करूया. तर आम्ही आता घराकडे जातो मावशींच्या. तर आम्ही आत्ताच मावशींच्या शेताकडे गेलो. ह्यांचं शेत म्हणजे ऊसाचे मळे असतात. तर गिराकीचं सगळेजण ऊसाची शेती करतात आणि भात पण पेरला जातात. तर प्रांजू आता तुमका सांगताना दाखवताला त्यांची शेती. तर आम्ही आता इथं पोचलो. चल पुढे चल, सांग आता हे आपले कोणचे? हां, हिचं भात पेरतालाय काय? तर प्रांजूंच्यानी ऊसाची लागवड केलेली आहे. ऊस लागलेले पण असतात. ते प्रांजू कधी तोडू घेतात? नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ऊस तोडणी असता. तर ऊसाचे मळे असतात. तर आता आपण मावशींची ऊसाची शेती बघूया. आता हे आपले जे असं तिचं ती भात जा असा तर हो पेरतल्यात. त्याच्या पुढे जे असतं ते ऊसाचे मळे लागलेले असतात, सगळ्यांचेच आजूबाजूक असतात. तर आपण मावशींचे बघूया. आतमध्ये कणीस पण असत काय? बोंडा पण आहे. बोंडा म्हणजेच कणीस. थोडे घेतात. तर ही जी तुमका शेती दिसता, हे जो ऊसाचं मुळ असा, हे आमच्या मावशीचं असा. तर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ऊस तोडूक येतात. तर तुम्ही बघू शकता. म्हणजे याच्यात कणिसा पण लावलेले आहेत ना. तर याच्यात मक्याची बोंडा म्हणजे कणिसा पण लावलेल्या असतात. त्यासोबत लाल भाजी पण असा. तिसर त्या साईडसून शेत चालू झालेला असा, तकडे संपता. तिसरसून चालू झाला तकडे संपता शेवटपर्यंत. तर लांबच्या लांब असता. पूर्ण वर्षभराचा ह्या सगळं उत्पन्न असता. अवकाश ती बघ तडे बोंडा. तर मस्त वाटतं एकदम. सगळीकडे वारं वगैरे लागतं आणि सगळं दूर दूरपर्यंत नजर जात नाही तिथपर्यंत सगळा हिरव्यागार असा. खूप मस्त वाटतं. पण हे का कष्ट आणि मेहनत पण खूप असतं ऊसाच्या शेतीत सुद्धा. किसलीच लागवड करणं इझी नसतं. खूप म्हणजे अशक्य असतं. पण त्या मेहनत घेतल्यानंतर सगळा ठीक होता. तर आता अजून बघूया प्रांजू काय काय दाखवतात. आज आपण सगळा या ब्लॉगमधनं गेळा फिरायचा असा. मी बऱ्याच दिवसांनी गेळा केलेला असं आपल्या तुमच्यासमोर कॅमेरासमोर. पण या गेळा माझ्या थ्रू पहिल्यांदाच येतात. मी गेळ्याक अजूनपर्यंत ब्लॉग बनवू नाही होता. तर बघूया आता अजून काय काय बघण्यासारखे असं. आता मध्ये असं पाठ ठेवलेला असा आणि सगळीकडे ऊस. ही बोंडाची झाडात अजून झाली गो. बघू तिला कोळी काढशी. बारीकच दिसता मरे. त्यावेळेस काढूची लागतील, नाही तर जून जातील 2-3 दिवस. हो, इथेसून मोठी आणलेली ते आम्ही उकळून खाल्लू. आता बरा होय होय किती या बरा एक दिसता. हा या काढा बरा. पण वाका नाही वाटणं उघडले नाही. तर ऊसाचं मळ फिरान झालं आणि सरच विहिरा. हे आमच्या आज पंजन मारले. ह्याचं पाणी वापरताय काय? मोटर वगैरे लावून ऊसाच्या मळ्यांका ह्या पाणी वापरला जाता. मी पहिल्यांदाच ऊसाच्या मळ्या बनवून बघतोय. ती बोंडा शोधतात आणि हे बघा, हे ऊस आता नोव्हेंबर डिसेंबरमध्ये काढू घेतल्यात म्हणजेच खाऊ घेतल्यात. मध्ये असं पाट असता आणि बाजून कसं ऊस. पावसाचं वातावरण झाला ना.
मळबट एकदम झालेली आहे. पण पाऊस पडणार नाही ना? येरलाक नाही पडणार. फिकर मत करू बारिश नाही आहे. मस्तच वाटतात ना. चारही बाजूक एकदम हिरवी गार. तरव्यात कसं असतं आमच्या तसं, पण ते उसाची उंची थोडी उंच असतं त्याच्यामुळे खूप मस्त वाटतं. बरा बघूया. बॉन्ड याक फोडला मस्त कोवळा. दर ओपन करता. शीप तर ना उसांची राखण करण्यासाठी ना माळे पण असतं किसरच. हे बघा असे असतात एका साईडे. ऐसून बघता इसरपर्यंत आमच्या. तर आम्ही जरा वेळ माळ्यावरती सर बसलो. इसरसून पाक शेवटपर्यंतची सगळी शेती दिसता. राखण करणं सोप्या पडतात. त्याच्यामुळे प्रत्येक जण शेतामध्ये अशा प्रकारचे माळे बांधले जातात. आम्ही पण वांगण्याच्या टायमिंगला असेच बांधतो माळे, कारण की जे जनावर असतं ते नासधूस करतात. त्याच्यामुळे मस्त शेत एकदम हराभरा. आम्ही आता माळ्याच्या वरच्या बाजू गेलो आणि हिसरसून रान सगळं मस्त दिसतं. एक नंबर झकास. चला तुमका पण दाखवतंय. सगळा शिवार हिसरसून दिसता. ह्या शेताची थंडगार हवा घेऊन आम्ही आता चलत पुढे येलो. आणि हिसरची विहीर बघा कशी आहे ती. दलदल असतली ना आतमध्ये. प्रांजळ आता पाणी असतं पण पाणी पावसाळ्यात दगड टाक. हे प्रांजला वरती येते बाबा. दुकान पडले बिडले. बघा दलदल हा ना. बरं झालं प्रांजल पुढं. तर बघू शकता इसरचं खडक कसं असत आणि ते का सभोवताली गोल आकार देऊन ही विहीर असा. पावसामध्ये पाणी असतं आणि दलदल खूप असं आतमध्ये. प्रांजला ते पुढे जाऊ नको. चल पुरे. तर आम्ही शेत सगळ्या फिरायला आता वाडीमध्ये येलो. तर प्रांजूच्या किसल्या तरी बाबांचा असे जामचा झाड असा आणि बघू शकता भरपूर असे जाम असत. मस्त असत एकदम. मोठे मोठे जांभूळ. 100 रुपये किलो भेटतात. मस्त लागतात ग गोड. सगळ्या शेत फिरायला आम्ही आता घराकडे जातो. चला आता तुमका मावशींचं मी घर पण दाखवते. इल्याला थेट आम्ही शेतावरती गेलो. तर ना रस्त्याच्या बाजूकच माझ्या मावशींचा घर असा. आम्ही आता पोचलो घराकडे. तरी सर दरवर्षी पूजा असतं ना, कार्यक्रम असता काहीतरी. काय असतं? 3 वर्षांनी एकदा पूजा असते. पूजा ना. तरी आमच्या मावशींचा घर. मावशी तरी ऊसाच्या मळ्यात गेली काम करू. हे बघा मस्त दिसतं इसरसून सगळा. आटात एकदम मस्त मोकार मोकार घर असतात. लागायला नाही. चल भूतो होम टूर करूया प्रांजूचा. चल सांग मग वळेलो. वेलकम बॅक टू. तरी हॉल असा मोठोच्या मोठो. त्यानंतर हडे एक रूम हा. हडे एक बेडरूम. हे किचन. आणि पाटकडे पडी वगैरे असा. तर आम्ही आता सर गोष्टी वगैरे मारत बसलो. संध्याकाळची शेतावरून जाऊन दिले. आणि प्रांजूची मैत्रीण निघलेली असा ज्याच्या प्रांजूच्या शाळेत 2 नंबर येता. या बघा सिद्धी येडे. ह्या बघा हे ना असा ना. तर आम्ही पाटल्या दरा केला भाडे. पाटल्या दराच्या भागात पिकलेली काढलेली आहेत ना तिचं. काटे लागतील. काटे लागतील. घराकडे ठीक आहे. हो वट सावित्री गावताला. ही सर लाकडा भरताय. व्हिडिओ प्रांजूची आजी आई हडे बघ. हा असा हात दाखव सांगता. तुमचे फणस लागतात. आमचे कितके लागले. फणस भरपूर लागल्यात.
कापे काय रसा काकू कापे हडे पण जातात तर फणस टाकतलो माहित नाही का तर जरा वेळ घरात बसान प्रांजूची मैत्रीण येली म्हणजे सिद्धी तशी आम्ही बाहेर गेलो मावशींच्या पाटल्या घराकडे खूप वगैरे असं लाकड वगैरे भरतात आणि प्रांजूच्या आईची पण म्हणजे आजींची पण मी आता तुमका ओळख करून दिलाय इकडे चला खडे पाटल्या घ्या बघा ह्याच्या समोरच खडे खोप वगैरे असं सगळी ही काय गो चला जाऊया चला आता बसाय तर आम्ही पाटल्यादारा केलो आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे ही बघा ही अननस पिकलेली आहेत शाप पिकला ना आणि प्रांजूने जाम काल काढून ठेवलेलं आहे सकाळी जाम जाम तर आम्ही तिघं जण बाहेर बसलो दिवसाचं मस्त वातावरण झालेलं असा तर 5:30-6च्या दरम्यान तुम्ही बघू शकते बामटीमुळे ना मस्त झालेला असं सगळं काय तडे मावशांनी अंघोळ वगैरे करून तुळशी दिवबत्ती लावलेली आहे जय हरी आता मावशानी चालल्या मावशानी चालल्यात आंबोलेक चला नको तेंकाच जाऊ नये म्हणजे आता मी जेवणाची तयारी घेतो तर आज असं पनीरची भाजी तर कांदा टोमॅटोची पेस्ट मी करून घेतलेला असते त्यासोबत पनीर पण भाजून घेतलेलं असं हे बघा हे पनीर भाजलं आणि मटार पण असं तर आमची ग्रेव्ही सर्व झालेली आहे कांदा टमॅटोची जरा आता का मस्त शिजाने मग पनीर आणि मटर टाकूया मंडळी मी पहिल्यांदाच पनीरची भाजी केली तर भाजी रेडी झालेली आहे असं आम्ही आता भाकरी आणि भाजी खाऊन घेतो चमचा दे बघूया म्हणजे भाकरी खाल्लं आणि एक तास अशीच आम्ही गप्पा मारत वरांड्यात बसलेलो तितक्यात ना मामाचं फोन दिलं की मम्मी आंबोले कसं आणि अचानक मम्मी आमची गिळ्यात प्रकट झालेली आतमध्ये असं थांबा तुमका दाखवत आहे मस्त वाटतं कप्पे आणि मस्त केले नाहीत ना मावशीचं किचन आमचं खूप मस्त मोठे केला नाहीत तर मम्मी सकाळी किती वाजता सुटला सगळ्या 9 वाजता 9 वाजता सवा झाला येईल ना आंबोले मामाची गाडी ना मम्मी बॅट हाडल्या ना बॅट म्हणजे आपली इली ती हाडलं मग नाही सांगत हां हां मावशी घेऊन येलेली या प्रांजूसाठी मस्कापा फरसाण आणि चिवडो आणि गुळ तर मंडळी आज मम्मी पण येलेली असा गेळ्याक आत्ताच इली पण ती रवाची नाही बहुतेक जातली एका काही कारणास्तव इलेली अचानकच तर आपण भेटाया नक्कीच आता पुढचं कावळ्याचाच व्हिडिओ बनतो तर भारी असतो त्यामुळे उद्या नक्की तो व्हिडिओ बघा तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय टेक केअर